आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वादि साक्षीभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, समचरण सरोजं सान्द्रनीलां बुधाभं, जगनने नितपानिं मंडनं मंडनानं, तरोन तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगाकारू दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, आता वंदू सरस्वती जी सार सार विवेक मूर्ती, जी चेतना रूपी इंद्रवृत्ती, जी चालवी ती सर्वदा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू, मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, वार करी वार करी संतांच्या, विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, वारकरी संप्रदायाचे परमपूज्य मानबिंदू देहपूज्य सुप्रसिद्ध संत महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगत कल्याण संत तुकाराम महाराजांचा आहे। सर्वांच्या पाठातील सर्वांचा कानपाठ असलेला छोटासा अभंग आहे, सर्वांच्या पाठातील सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग संत श्रेष्ठ देवमान्य विश्वमान्य जगतमान्य तुकोबरायांचा आहे। अर्थात जगत कल्याणाकरिता आलेले संत आणि त्या संतांना या जगाच्या उद्धाराकरिता यावंच लागलं। नवे नवे संत गेले ही जगाचा उद्धार करून जगाला छोटासा हिताचा मार्ग देऊन, म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, बाबा रे तुम्ही या संसारात आलात ना, मग एक करा, काय करा, विचार करा, कुठला
नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. याचा तुम्ही विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणाला सांगितलंय ना, हाची सांगितलंय. करावा विचार तरावया पार भवसिंधू. ही भवनदी तरुण जायची. हे करत असताना संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संताची संगत मनामध्ये आवड निर्माण करायचंय आणि परमार्थाची तातडी करायची. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संताची संगत मनामध्ये आवड निर्माण करायचंय, परमार्थाची तातडी करायची. हे करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांना उपदेश करतात, अंकार रूपी धूर तुमच्या डोळ्यात जाऊ देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाच्या निमित्त आपणास ठाऊकच आहे, तरी आदत्य कर्तव्य नियमानुसार आज सुभाषराव बाबाराव कातुरे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे कातुरे ताईकडून ही सेवा मला आलेली आहे. आणि आता आपण इथं येऊ शकत सुद्धा नाही कीर्तनाला, तर त्यांचं वरी गेल्याच्या नंतर त्यांचं वर्षश्राद्ध हे होणं म्हणजे त्याला भाग्यच लागतं. आपण इथली इथं येऊ शकत नाही, आपण वेळ काढू शकत नाहीत, तर त्याला सुद्धा भाग्य लागतं करून घ्यायला. एखाद्याचे लेकरं करीत नाहीत, मेलं तर म्हणते ते मेलंय ना, आता महाग कशाला काय करायचंय. तसं नाही, हे पहिल्यापासून जे लावले आपण जर केलं तर आपले लेकरं करतील नियमाने. मग हे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. ह्या निमित्ताने हे सेवा मला ह्या कातुरे ताईकडून आलेली आहे, ह्या कातुरे भैयाकडून आलेली आहे. यांच्या चरणावर नतमस्तक. दुरून आलेले मंडळी, पाहुणे मंडळी यांच्या चरणावर नतमस्तक. परिचित अपरिचित गुणीजन गायन मंडळी यांच्या चरणावर नतमस्तक. टाळकरी विनेकरी आपले साऊंड वाले दादा, गेल्या वर्षी सुद्धा यांच्यासाठी जोरदार टाळ्या, तशा जोरदार टाळ्या. अगदी मनासारखे साऊंड सिस्टीम आहे. गेल्या वेळेस पण असाच घसा बसलेला होता, आता पण तसं. यांच्यासाठी जोरदार टाळे. खूप छान सिस्टीम आहे, त्याच्यामुळे किती पण आता अभंग लांबीला तरी चालतंय ना. आपले आदरणीय मृदुंगाचार्य, महाराष्ट्राची आन बान शान, एवढ्याला सांभाळून नेलेलं आहे अवघड आहे. सगळं त्यांच्या हातात आहे. आता कसे टाळ वाजले तरी त्यांना कुठं थांबायचं, काय करायचं यांच्या हातात. यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक. अजून कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल, माझ्या काकू आलेल्या आहेत परभणी जिल्ह्यातून, यांच्या चरणावर नतमस्तक. अजून कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर मला क्षमा करावी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तन ऐकत आणि कीर्तनाचे काही नियम आहेत. कीर्तनकाराने कीर्तन करायचं, गायकाने गायन करायचं, वादकाने वादन करायचं. याचं नाव कीर्तन नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. कीर्तनाला प्रत्येकाचं सहकार्य लागतं. कीर्तनकार कुठल्या अधिकाराचा हे न बघता कीर्तनकाराच्या मुखातून निघालेले शब्द बघा आणि मग कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. केवळ नाथ बाबा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून आपण ऐकलंच पाहिजे. नाथ बाबाने तुकाराम महाराजाने कुत्र्याला मांजराला का उपदेश केला नाही, मानवालाच का केलाय? त्याचं कारण आहे, याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. मानवी जीवनामध्ये आपण किती श्रीमंत झालात, कितीही सत्ताधीश झालात आणि याही पेक्षा किती देवाच्या जवळ गेलात त्याला विशेष मूल्य. ज्ञानोबराय काय म्हणतात, कने विनरोपटे कंसे लागलीसी घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगरा. जैसे साबरी वाड्या लागल्या सरळा, वरी फळांतू पोकळा, कास्तन झाले गळा शिळे जैसे. तैसे मूर्खाचे जे आहे नाही. जर तुमच्या जीवनामध्ये देवाचं दर्शन झालं तर तुमचं जीवन कसं आहे, निरर्थक आहे. कशा पद्धतीने एखादा सुंदर पक्षी त्याला पंखच नसतील तर त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे का? सुमिरन करले मेरे मना, बीती उमर हरी नाम बिना. सुमिरन करले मीन नीर बिना, धेनु खीर बिना, जैसे करू वरु फल बिना.
एखादी खोल विहीर आहे आणि त्याला पाणीच नसेल तर निरर्थक आहे. जैसे पुरुष हरी नाम बिना, मानवी जीवनाची सफलता फक्त देवाच्या दर्शनात आहे. नाही देवाचं दर्शन झालं तर तुमचं कसं आहे जीवन निरर्थक आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, नाही देव. तुकाराम महाराज आपल्याला छोटासा उपदेश सांगतात, हिताचा मार्ग सांगतात. मग मी काही माझ्या मनाने काही बोलत नाही. आपुलिया बळे नाही मी बोलत, सका भगवंत वाचा त्याची. जसा तो भगवंत बोलून घेईल तसं मी बोलण्याचा प्रयत्न करील. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हाले, तो या जगाते चाळीता. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलतंय का? तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सूर्यासी चालणे, तुझी आबळे, सूर्यासी चालणे, तुझी आबळे, सूर्यासी चालणे, तुझी आबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. त्याच्या सत्तेशिवाय आपण जर झोपलं तर आपल्याला कोण उठवितो? भगवंत उठवितो. झाडावर जर एखादा पक्षी बसलेला असतो तर त्या पिल्लाला खाली पडून देतो का रात्री झोपीत? सगळं त्याच्या मागे पुढे कोण उभा राहतो? तोच राहतो. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, तुकाराम महाराज सांगतात म्हणून ऐका. मग तुकाराम महाराज जगाला उपदेश करतात, छोटासा हिताचा मार्ग सांगतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट विधी परोपकारी, 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 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.
परोपकारी जगाचं कल्याण करणं हे संतांचं काम आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाला माहित नाही हो आपलं हित काय. देव प्राप्तीचे साधन म्हणजे काय? संत. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. कलियुगाचं नियम आहे, येत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. अगदी भगवंताने अवतार घेतला, भगवंताला जावं लागलं. संत ज्या कार्यासाठी आले, संतांनी संतांचं कार्य पूर्ण केलं आणि आपल्या जीवालाही एक दिवस जायचंय. विठ्ठल विठ्ठल. परंतु संतांचं जीवन कसं आहे? साराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य. शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हे सगळं जग हरी भजनाने ढवळून काढलं. मरण आपल्यालाही आहे, जन्म आणि मृत्यू उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळाचा काटा आहे, रात्रंदिवस फिरतोय. आपण झोपतो, पुन्हा उठतो, पुन्हा झोपतो, परंतु घड्याळाचा काटा रात्रंदिवस फिरतो. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म आणि मृत्यू निश्चित आहे. जीवन जगण्याचा सोपा उपाय तुकाराम महाराजांनी आपल्या जीवाला सांगितलाय. ह्या शरीराला ज्या माझं माझं म्हणतो त्याचा त्याग करायचा आहे. भवसिंधू पार करायचा, नवे नवे भगवंताची प्राप्ती करायची. हा सोपा उपाय संतांनी जीवाला दाखविलाय. मग का हो, जीव हा जीवाचा उद्धार करू शकत नाही का? संत जीवाचा उद्धार का करतात? कलियुगामध्ये 4 प्रकारचे जीव वर्ग आहेत. पहिला वर्ग कोणता सांगितलाय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, आपण अंगी जळे आणि नागवी जगाची डोळे, पतंग जैसा जळे दीपाचे नी. रात्रीच्या वेळेला अंधार पडलाय आणि अंधारामध्ये दिवा प्रज्वलित केलाय. एखादा किडा आहे, पतंग आहे, त्या दिव्याभोवताली काय करते? असा गिरट्या घालते आणि त्या दिव्यावरती काय करते? झापड घालते. स्वतःही जळून खाक होतय, इतरांनाही अंधकार करतो. असं काही लोक आहेत की याचा स्वार्थही नाही, परार्थही नाही. दुसरा वर्ग संतांनी कोणता सांगितलाय? याच्यात फक्त स्वार्थ. तुझी दाढी जळाली तर हरकत नाही, पण माझी बिडी पिटली पाहिजे. सगळा आपल्या पत्रवाळीवर भात, असा स्वार्थी वर्ग सांगितलाय. आता तिसरा वर्ग कोणता सांगितलाय? इथं स्वार्थाचा विचार केला जातो आणि परार्थाचा विचार केला जातो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, फेडीत पाप ताप मुखीत तिरीचे पादक, समुद्रा जाय आप गंगे जैसी. गंगा किती पवित्र आहे.
उगम स्थानापासून उगम पावते, सागराला जाऊन मिळते. हा तिचा काय आहे? स्वार्थ आहे. पण जाताना झाडांना, वेलींना, वृक्षांना पाणी देते. हा तिचा काय आहे? परार्थ आहे. तसं सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं मावळणं हा त्याचा काय आहे? स्वार्थ आहे. परंतु सर्वांना प्रकाशित करतो हा त्याचा काय आहे? परार्थ आहे. तसं उपकारी आपल्यावर किती जण येतो? आपले आई वडील आपल्यावर उपकारीत, गाय आपल्यावर उपकारी, संत आपल्यावर उपकारीत, एखादा झाड आपल्यावर उपकारी. जर त्या झाडाला दगड मारला ते म्हणतं का नाही नाही याने मला दगड मारलाय, ह्याला मी फळं देणार नाही, म्हणताय का? गरीबाला सावली देतय, श्रीमंतालाही सावली देते. चौथा वर्ग कोणता सांगितलाय? इथं स्वार्थाचा विचार केला जात नाही हो, परंतु परार्थाचा विचार केल्याशिवाय राहत नाही. त्या वर्गाला काय म्हणतात? संत असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मी सुरुवातीला सांगितलं जगत कल्याणाकरिता आलेले संत आणि त्या संतांना या जगाच्या उद्धाराकरिता यावंच लागलं. संत मग संसाराच्या नावे घालून या शून्य शून्य घातला म्हणजे काय? त्यांनी संसार सोडला काय? तुकाराम महाराजाला 2 बायका होत्या तरी संसार करून परमार्थ केलाय. नुसता संसारच नाही परमार्थ पण करायचाय. मग संसार करून परमार्थ केलाय. संसाराच्या नावे घालून या शून्य घातला नाही हो. एखादा मुलगा आहे पेपर लिहितोय आणि त्याच्या वर्ग शिक्षकाने त्याला 0 मार्क दिले, याला काय अर्थ आहे? तसं हे सगळं जग हरिभजनाने ढवळून काढलं आणि चुकविला लाग कळी काळाचा. असे संत जगामध्ये आले आणि जगाकडे पाहिलं. हे सगळं जग तर संसारात गुंतलंय, ह्याला संसाराशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. मग ह्याला शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या दिवसाची आठवण अभंगाच्या पहिल्या चरणात करून क्षणोक्षणी हाचे करावा विचार, 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 करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, करावया पार भवसिंधू, क्षणी हाची करावा विचार. का हो? मग क्षणोक्षणाला सांगितलंय आणि हाची सांगितलंय. आपण विचार करत नाही का हो? आपण रात्रंदिवस विचार करतो. आपण कुठला विचार करतो? आपण संसाराचा करतो. गॅसची टाकी जर संपली तर नवऱ्याला म्हणतो ती गॅसची टाकी भरून आणा ना. आधी काय पोटावर काय बिबे घालायचे का म्हणतो का नाही? ते बिचारा उन्हात आणाचं धडपड धडपड करी सायकल घेऊन जातय, गॅसची टाकी आणतय आणि त्या एखादा खड्डा असला त्या खड्ड्यात पडतय. लोक उचलायला आले तर म्हणतो मला नका उचलू, आधी ती गॅसची टाकी घरी नेऊन द्या. म्हणजे किती धडपड आहे त्याचा संसारासाठी. सगळं आपला संसाराचाच विचार चालू. तुकाराम महाराज काय करतात? परमार्थाचा विचार करतात. कसा विचार करतात? कै मी उद्धार पावेल, कै मी कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, खरा समाधान चित्त माझे. ऐसे सांगा तुम्ही संत जन. समजा या संतांनी सांगितलं तर काय होईल? करा समाधान चित्त माझे. संतांनी सांगितल्याशिवाय चित्ताला समाधान प्राप्त होणार नाही. थोडक्यात उलट्या अंगाने चला, चित्ताला समाधान प्राप्त करायचंय ना मग संतांकडे जावं लागेल. हा सरळ सरळ प्रमाणाचा अर्थ आहे. संतांनी सांगितल्याशिवाय चित्ताला समाधान प्राप्त होणार नाही. समाधान नाही याचा अर्थ काय आहे? चिंता आहे. आणि समाधान आहे म्हणजे काय? निश्चिंतता आहे. जोपर्यंत समाधान वाटत नाही जोपर्यंत ह्याचा विचार करते तुकाराम महाराज. तुका म्हणे चिंता वाटे
कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मज काय लाज राखील कोण भेटे सांगेसा याची तुकाराम महाराजाला चिंता होता याची विचार करीत होते मग का हो आपण संसाराचा केला त्यांनी परमार्थाचा केला मग कधी मरणाचा विचार केलाय का एका गावामध्ये असंच कीर्तन सांगत असताना कीर्तनकाराने सांगितलं आपण सगळे एक दिवशी जाणार आहेत इथं बसलेले सुद्धा सगळे जाणार आहेत आता जाणारे म्हणल्यावर काय बरं वाटतंय का मर म्हणलं आपण लेकराला तर आपल्याला किती वाईट वाटतं मर म्हणलेलं सुद्धा जमत नाही मर म्हणलं तर जमतंय का किती राग येतोय सगळ्याला राग आला कुणी म्हणलं हे असला कीर्तनकार कुणी आणला म्हणे एकदा सगळे जाणारे म्हणाले तर एक अशी आजी समोर बसली होती ती गालात हसली म्हणलं आजी आमचं काही चुकलं काय कसं काय हसल्या तुम्ही ती म्हणली बाई तुझं सारं खरंय पण मी ह्या गावची नाही ना दुसऱ्या गावची मग कुठं बी राहिलं तरी मरण चुकणार आहे का अगा मरहा बोलन साहती मेलियावरती रडती काळाचं बोलणं येणार आहे आणि हा देह काय करायचंय सोडून जायचंय आई गजब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा आई गजब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा नाम हरी का साथ जाएगा और न कुछ तू ले पाएगा नाम हरी का साथ जाएगा आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा भागवतामध्ये गोड वर्णन आलेलं आहे जडभरत राजाने विचार केला सगळ्या सुखाचा भोग आहे माझ्याकडे या देहाचा देव प्राप्तीसाठी कधी उपयोग करायचा जडभरत राजाने विचार केला जडभरत राजाला कशाची कमी होती हो जेने दिगमंडल जिंकिले समुद्र वलयांकित राज्य केले नानाविध भोग भोगिले नाही देखिले सुरवरी सगळ्या सुखाची प्राप्ती होती तरी सुद्धा त्यांना बोध निर्माण झाला आपल्याला असा बोध निर्माण होत नाही बरं का राजा असून बोध निर्माण झाला आणि त्यांनी वैराग्य प्राप्त केलं गंधकी नदीवर जाऊन ध्यानाला बसल्यानंतर मरणाचा विचार केला भगवत प्राप्तीचा विचार केला आणि एक पाडस वाहत वाहत जडभरत राजाकडे आले जडभरत राजाला एवढा मोह निर्माण झाला त्या पाडसाबद्दल सगळा देव खेळ करणारा असतो आपण जर म्हणलो का नाही आपल्याला हे नियम करायचा बरोबर नियम मोडवितो देव म्हणतो तू नियम करतो होय देव खेळ करणारा असतो आता ह्यांनी बोध निर्माण केला त्याग केला गंधकी नदीवर गेले आणि त्यांना पाडसाचा मोह निर्माण झाला त्या हरणाच्या पाडसाला घरी आणलं खाऊ घालायचे नाऊ घालायचे एकदा जीव लागल्यावर कसं असतंय मग आणि जर कुठं जडभरत राजा एखाद्या पारावर जाऊन बसले गावामध्ये असं पार असतंय ना त्या पारावर जाऊन बसले तर ते पाडस अंगा खांद्यावर येऊन खेळायचं इतका मोह निर्माण झाला आपल्याला कसा असतो मांजरीचा कुत्र्याचा तसा मोह निर्माण झाला मग ते एक क्षण सुद्धा राहू शकत नव्हते त्या पाडसाबद्दल क्षण सुद्धा तर ते पाडस असं करता करता कधी मोठं झालं हे जडभरत राजाच्या लक्षात सुद्धा नाही आलं आणि ते पाडस खेळत जंगलामध्ये गेलं जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला माझ्या जातीचे मज भेटो कोणी जसं दुधात दूध मिसळावं पाण्यात पाणी मिसळावं तसं ते हरणाच्या कळपात मिसळून गेले एक दिवस झालं 2 दिवस झालं जडभरत राजाचं कशातच मन लागाना ना खाण्यात मन लागाना भगवत प्राप्तीत मन लागाना जडभरत राजाचा काही कालांतराने मृत्यू समय जवळ आला मग जडभरत राजा घरून विचार कोणता केलता मला देव कधी प्राप्त होईल आणि प्रत्येक क्षणाला केला का नाही मोहामध्ये गुंतले इथं प्रत्येक क्षणाला सांगितले ज्या वेळेला मरणाच्या वेळेला थोडस ध्यान चुकलं आणि वासना हरणाची लागली जल भरत राजा हरणी गर्भा गेला 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 जल भरत राजा हरणी गर्भा गेला
नातू जेवत होते दोघ जण. ते लेकरू म्हणायला आहो आजोबा आहो आजोबा. म्हाताऱ्या माणसाला कशी खोड असतील सांगितल्यावर किती राग येते. माग असे लगी भाया अशा हे केल्या दुमतील्या आणि आवडतीचा पदार्थ केलेला होता कढी. मग म्हाताऱ्याने काय केली गप्पा गप्पा कढी पिऊन घेतली. ते लेकरू म्हणायला आहो आजोबा. आधी ती कढी पिऊन घेतली असं असं फरफर केलं आणि मग म्हणाले बोला आता काय म्हणत होतास. ते म्हणला अहो त्याच्यात माशी पडली होती आता काय घालून उपयोग आहे. म्हणून वेळेला महत्व आहे. वेळ जर निघून गेली तर सगळं व्यर्थ आहे. एक फोटोग्राफर फोटो काढत होते आणि फोटो काढत असताना त्या समोरच्या माणसाच्या नाकावर काय झालं माशी बसली. तेवढ्यात त्यांनी थोडंसं नाक वाकडं केलं. त्याचा फोटो निघून गेला. त्या फोटोग्राफरवाल्याने फोटो आणून दिले. म्हणले हे घ्या तुमचे फोटो. ते म्हणलं नाही हे असं नाही म्हणलं नाक माझं मला आता दुसरा फोटो काढायचा. ते म्हणले काय हरकत नाही आपण दुसरा फोटो काढू पण पहिल्या फोटोचे पैसे द्यावे लागतील आणि ह्याही फोटोचे पैसे द्यावे लागतील. कारण याच्यात माझ्या कॅमेऱ्याचा दोष नाही याच्यात माझा बी दोष नाही. जशी तुमची वासना आहे तसा तुमचा जन्म आहे. वासनेच्या संगे होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासनेच्या ह्याला म्हणतात जुना खारा लोणच्याचा. म्हणजे ते किती परफेक्ट म्हणली ती चाल बरोबर अगदी. आता गाणं नाही सांगता येणार पण बाबासाठी खरंच टाळ्या. आणि वासनेच्या संगे होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची अंगे झाले हरी रूप. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पहा त्या रावणा कैसे झाले. रावणाला सुद्धा चुकलं नाही. सगळ्या गोष्टी होत्या. रावणाने किती स्वप्न बघितले होते. म्हणे मी ह्या पृथ्वीला काय करीन झाकण करीन आकाशाला पायऱ्या करीन आणि समुद्राचं पाणी खारट येतं गोड करीन सोन्याला सुगंध करीन. पण सगळं पूर्ण झालं का नाही. असे मी म्हणणारी गेली. मग आपलं काय म्हणून वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पहा त्या रावणा कैसे झाले. रामायणामध्ये गोड वर्णन आलेलं आहे. रावणाला सीता मातेचं हरण करायचं होतं. रावणाने सांगितलं मारीज मामाला की तुम्हाला सीता मातेचं हरण करायचंय. मारीज मामा म्हणले कशासाठी म्हणले जगाची माता आहे म्हणले मी करणार नाही म्हणले आणि हरणही करणार नाही आणि हरण होऊ देणार नाही. रावण म्हणलं नाही हरण केलं तर तुला माझ्या हातून येईन मरण. मग इथं मारीजाने विचार केला याला स्वतःच मरण चुकविता आहे ना ह्यो काय माझं मरण चुकविणार आहे. मग प्रभू रामचंद्राच्या हातून मारीजाने विचार केला एखाद्या जंगलामध्ये पळत जावा आणि असा वाघ पाठीमागं लागावा आणि एखाद्या झाडावरून असा साप लटकावा दोन्ही बाजूनी मरण. मग मोक्ष कोणाच्या हातून पाहिजे. मग हा विचार मारीजाने केला आणि धनुष्य बाण लागून स्वतःचा प्रभू रामचंद्राच्या हातून उद्धार करून घेतला. तरावया पार भव सिंधू विठ्ठल विठ्ठल. रावण सीतामातेला घेऊन दक्षिण दिशेकडे जात होता. सीतामाता धावा करीत होती आक्रोश करीत होती मला कोणीतरी वाचवा. जटायू पक्षी साधारण नव्हता. रामाचं भजन करीत होता भक्ती करीत होता. जटायूने खूप सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु नाही सोडू शकला. रावणाने जटायूचे पंख तोडले रक्त भंबाळ केलं त्याला जमिनीवर पाडलं. मग मरणाच्या वेळेला काय करायला हवं. भजन करायला हवं का पोटभर खायला हवं. भजन करायला हवं. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम राम. प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधामध्ये लक्ष्मणाला घेऊन जंगलामध्ये जात होते. झाडांना विचारायचे माझी सीता कोणी पाहिली का. धरणी मातेला विचारायचे माझी सीता कोणी पाहिली का. उसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी. वाटेमध्ये भजन करणारा जटायू पक्षी भेटला. जटायू पक्षी रामाचं भजन करीत होता. राम राजा राम सीता राम. प्रभू रामचंद्र
रामचंद्राने जटायूचं मस्तक मांडीवरती उचलून घेतलं आणि जटायूला पहिला प्रश्न केला, तुझी ही अवस्था कुणी केली? जटायूने सांगितलं की एक राक्षस सीतामातेला घेऊन दक्षिण दिशेकडे जात होता प्रभू, मी माझ्या परीने सोडवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु नाही सोडू शकलो, मला क्षमा करा. प्रभू रामचंद्र म्हणले, तू तुझ्या शरीराचा विचार केला नाही, तू तुझ्या देहाचा विचार केला नाही, काळजी करू नको, मी तुला तुझं शरीर परत देतो. जटायूने विचार केला, आता माझं मरण का जवळ आलेलं आहे, आता मी क्षणामध्ये जाणार आहे आणि तुम्ही माझ्या समोर आहात, ह्यापेक्षा थोर भाग्य काय देवा नको. आता ज्या वेळेला पंख चांगले होते, उडण्याचे सामर्थ्य होते, त्या वेळेला भगवान प्रभू भेटले नाही आणि आता माझा मरण का जवळ आलेला आहे, आता तुम्ही माझ्या समोर आहात, ह्यापेक्षा भाग्य थोर कोणचे देवा. आत्ता भेटलात ना, आत्ताच माझा उद्धार करा. प्रभू रामचंद्र जटायूने प्रभू रामचंद्राला प्रश्न केला की आता थोडस तोंडामध्ये तीर्थ टाका. आणि दशरथाच्या पोटी 4 पुत्र होते आणि मरणाच्या वेळेला एकही पुत्र नव्हता. 4 पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता आणि तोच मूर्तिमंत महाविष्णूचा अवतार आज माझ्या समोर आहे, यापेक्षा थोर भाग्य काय देवा. नामदेव महाराजाच्या हरिपाठामध्ये 19वा अभंग आहे. भवादी तारक रामकृष्ण नाव, रोहिणीची माव सकळ दिसे, नाम हेची थोर, नाम हेची थोर, वैकुंठी विढार राम नाम. नामा म्हणे वैकुंठी नामेची जोडेल आणि अंती तुझं पावेल राम एक. तुकाराम महाराज म्हणतात, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. अट्टहास करून जर आम भेटत असेल मग कसली हो जगण्याची अपेक्षा नाही देवा. आता नवीन शरीर नको आणि शरीर त्यागण्याच्या वेळेला परत राम भेटेल याची काय कथा. म्हणून आत्ताच भेटलात ना देवा, आत्ताच उद्धार करा. आता दृष्टी पुढे ऐसाची पुराये, आता दृष्टी पुढे ऐसाची पुराये, आता दृष्टी पुढे ऐसा पुराये, आता दृष्टी पुढे ऐसाची पुराये. तुम्ही तुझ पाये पांडु
भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या मायरा भेटे तरकमयच्या वरा. मग तू करावी तातडी परमार्थाची. मग तुकाराम महाराजाला लोक म्हणते तर की अहो विचार करायचा ना, प्रत्येक क्षणाला करायचा ना, करू की अगोदर संसार तर होऊ द्या. तरी पण लोक म्हणाले. तुकाराम महाराज म्हणले नाही नाही, या देहाचा भरवसा नाही, पाण्याचा बुडबुड आहे. जळी बुड बुडे देखता देखता, 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 शरण लागता दिसे नाही, शरण लागता दिसे नाही, शरण लागता दिसे नाही, ऐसा संसार पाहता पाहता, ऐसा संसार पाहता पाहता, शरण लागे दिसत काही, शरण लागे दिसत काही, ऐसा संसार पाहता पाहता, ऐसा संसार पाहता पाहता. क्षणानं लागता दिसे काही, तैसा हा गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर, तैसा हा संसार खरा दिसे. तुकाराम महाराज म्हणतात या देहाचा भरवसा नाही, पाण्याचा बुडबुड आहे, नाशिवान नाशिवंत देह आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ. कसा आहे हा देह? नाशिवान नासका देह आहे, जाणार सकळ. मग ते तुकाराम महाराज काय म्हणतात, या देहाची किती दिवस जगू याची शाश्वती नाही, म्हणून क्षणाला विचार सांगितलाय. जायाचे शरीर जाईल क्षणात, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे शरीर
साथ देती नहीं हो किसी का, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा इस जिंदगी का। बाबर या देहाचा भरोसा नाही. आयुष्याची गिनती नेहमी माणसाने घड्याळीकडे पाहून करायची. एक जणाचं मरण आलं, त्याला यम आला न्यायला. यम न्यायला आल्यावर ते घरात होता. म्हणला मी तुम्हाला न्यायला आलोय आणि आत्ता आपल्याला जायचं. ते म्हणला आत्ता? तर ते म्हणलं जाता येईल ना 15 दिवसांनी. आता ह्याला सगळं आयुष्य गेलं तर ह्याला काय करावं कळालं नाही. आणि ते यमाला म्हणतोय 15 दिवसांनी जाऊ की. यम म्हणला नाही नाही तसं जमत नाही म्हणला. आणि हे बघा हे पहिल्या लिस्टला तुमचं नाव आहे म्हणला ना, आत्ताच माझ्यासोबत यावं लागेल. ते म्हणलं जावंच लागेल का. बरं म्हणला मी काय करतो चहा करतो, आपण दोघं अर्धा अर्धा घेऊ. एखाद्याला नाद असतो ना मरेपर्यंत कशाचा बी नादच असतो, तसा नाद होता त्याला चहा प्यायचा. अर्धा अर्धा कप आपण चहा पिऊ म्हणे आणि मग जाता येईल म्हणला. मग याने चहा केला आणि यमाच्या कपामध्ये अर्धी गुंगीची पुडी औषधाची सोडली. यमाला झोप लागली. यमाला कसली आली हो झोप. घडोघडी काळ वाटे याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. यम परंतु यम झोपला. झोपल्यावर यांनी त्याला काय केलं, पहिल्या नंबरचं जी नाव होतं का नाही ते खोडलं शेवटला टाकलं. आता यम उठला तर म्हणला चल म्हणला बाबा मला आजपर्यंत कोणी वाऱ्याला उभं केलं नाही आणि पहिलाच तू व्यक्ती भेटला मला चहा पाणी केलं. मग चला आजपासून तुझी माझी काय झाली मैत्री झाली. मैत्री आणि आता काहीतरी सूट द्यावं लागेल ना. ते म्हणलं काय देता सूट. ते म्हणलं जे पहिल्या नंबरला नाव आहे ना केलेलं ते शेवटला करतो. मग मरण कुणाला चुकलंय का. असं आपल्याला पण लय खोडीत बरं का आपल्या अंगात. शेवटची पाळी तेव्हा हा मनुष्य देह. मग चुकली या वर्म फेरा पडे. जर वर्म चुकलं तर पुन्हा अजून जन्म आहे. पुन्हा जन्माला येऊन काय उपयोग आहे. सगळा जन्म करून आपण इथपर्यंत आलो आणि पुन्हा अजून तेच करायचं का नाही. त्यात हे आपल्याला शरीर भेटले पंचतत्वामध्ये विलीन होते. पृथ्वी आप तेज वायू आकाश. पुन्हा हे शरीर ज्या वेळेला हे शरीर आत्मा सर्वांची साथ सोडून पंचतत्वामध्ये विलीन होतो हे शरीर आपलं नाही. याचा भरोसा नाही. मग तुकाराम महाराजाला काय म्हणले लोक, आम्ही तर खूप अज्ञान आहेत म्हणले. मग आम्हाला परमार्थाचा मार्ग सांगा अभंगाचं. संत धरावी आवडी धरावे आवडे धरावे आवडे संत समागमी संत समागमी संत समागमी धरावी आवडी
साधना करा. संताच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. संताची संगत सहजासहजी भेटत नाही. अनंत जन्म कोट्याना कोटी रोकड्या लागती पाठोपाठी. तये होय भेटी हरिप्रियाची, निष्कामता निज दृष्टी. अनंत पुण्याच्या राशी लागतात, तेव्हा कुठं संत संगत प्राप्त होती. हरी संत संगतीचे काय सांगू सुखा, संत संगतीचे काय सांगू सुखा. संत संगतीचे काय संत संगतीचे काय आपण पारिखे आपण पारिखे नाही तेथे, आपण पारिखे नाही तेथे, आपण पारिखे नाही तेथे. साधू थोर दाना साधू, साधू थोर दाना साधू, साधू थोर दाना साधू, साधू थोर दाना साधू. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे. संताची संगत भेटायला पूर्वजन्मीचे पुण्य लागतं. व पुण्य असता भेटी संत भेटी तय होय. बरवा बरवा संत संग फिटे पांग जन्माचा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जन्माचं सार्थक करायचंय, मग काहीतरी करायला हवं ना. मग काय करायला हवं? काही नित्याने माविन अन्न खाये तो श्वान. वाया मनुष्य पण भूमी भार वाहे पृथ्वीचा. जर का आपण जर काही जीवनात नियम नाही केला तर आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात कुत्र व्हावं लागेल. कुत्र्याला म्हशीला कसं चरायची सवय असती, तिला काय ब्रश करायचं नाही, तोंड धुवायचं नाही, काय करायचं नाही. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला जन्म भेटलाय ना, काहीतरी नियम करा. मग एक जणाने असंच विचारलं, नेहमीच सांगता महाराज तुम्ही नियम करा नियम करा, काय नियम करा? म्हणलं काय नाही, म्हणलं जसं बाया तुळशीला पाणी घालतात तसं दररोज म्हणलं महादेवाला मारुतीला प्रदक्षिणा घालायच्या, ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचायच्या, आणि काहीच जण नाही जमलं तर आई वडिलांची सेवा करायची. सर्वात सोपं, घरीच ठाईचं बसून करा एकचित्ती. ते म्हणलं आपल्याच्याने काहीच होत नाही. म्हणलं काही होत नाही ना, मग गंध लावून जेवा जा. तो म्हणलं हे पण होत नाही. म्हणलं मग 1 दिवस 2 दिवस गेले, त्याचा नियम चालू झाला. नियम चालू झाला तर मग काय झालं, एक दिवशी असा गंध लावलेला माणूसच दिसला नाही. मग त्याची बायको म्हणली काय कमाल झाली, म्हणली आता बघा म्हणली किती वाजले तर तुम्ही अजून जेवायला आले नाही. तो म्हणला अगं तो गंध लावलेला माणूसच भेटला नाही. ती म्हणली तो रंग्या दादा आहे का नाही, इथं काही आहे का रंग्या दादा? तो रंग्या दादा आहे ना म्हणे, ते गंध लावून जेवतोय म्हणे, गंध लावून मडके घडीतोय म्हणे, माती खांदीत होता. हे पळतच गेला त्या रंग्या दादाकडे. गेला तर तो मडके घडीण्यासाठी माती खांदीत होता. माती खांदीत असताना त्याला सोन्याचा हांडा लागला. हांडा लागल्यावर ह्यानी मोठ्याने आरडाला, ए रंग्या दादा रंग्या दादा. रंग्या दादाने मागं वळून बघितलं. रंग्या दादाला म्हणला बघितलं. रंग्या दादाला वाटलं हे सोन्याचा हांडाच बघितलाय. तो म्हणाला अरे बाबा तुला ह्याच्यातला अर्धा देतो. हे म्हणतो नाही बघितला. मग काही नित्य नाही म्हणा मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. भगवंताची तर प्राप्ती होईलच हो, परंतु लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये काय करा, तातडी करा. आलिया संसारा वेग करा, आलिया संसारा वेग करा. परमार्थाची तातडी करायची, वेग करायचा. हे करत असताना तुकाराम महाराज म्हणतात अहंकार रूपी धूर तुमच्या डोळ्यात जाऊ देऊ नका. अभंगाचं शेवटचं चरण. लोकीचा व्यवहार तुका
हे सांगतात की अहंकारूपी धूर तुमच्या डोळ्यात जाऊ देऊ नका. अहंकारूपी धूर कोणता? काम, क्रोध, मद, मत्सर हे अहंकार जर आपल्या अंतकरणामध्ये गेले, हे विकार जर आपल्या अंतकरणामध्ये गेले, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. उसापासून आपल्याला रस बनवायचा आहे, त्याला कारखान्यात न्यावं लागेल, त्याची मळी काढावं लागेल, त्याची चोथा बाजूला करावं लागेल, तेव्हा कुठं सुंदर परमार्थ रूपी गोड साखर तयार झाल्याशिवाय राहणार नाही. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. आमच्या गावाकडे एक बीड जिल्ह्यामध्ये बघा, जेव्हा तेव्हा एक माणूस होता असं म्हणायचा, आपल्याला काय कमी हो म्हणायचा, 1.5 एकर शेत आहे आपल्याला. ज्याला त्याला म्हणायचा. एकदा एक जाय असं गावात कीर्तनातून उशीर झाल्यानंतर जातानी ते म्हणले, बघा बरं ह्यांना जेव्हा तेव्हा म्हणतोय की 1.5 एकर शेत आहे आपल्याला, ऊस आहे, आणि आपल्याला काय कमी. म्हणलं ह्याचा अहंकार एकदा घालावं लागल. म्हणून ह्याला हे काय केलं, एकदा कीर्तनाला जाताना म्हणलं बसा पुढं तात्या, बसविलं पुढं तात्याला गाडीमध्ये, आणि मग नेल्यावर असे तुमच्यासारखे मोठे मोठे लोक कुठं ठेवू कुठं नाही, मोठ्या मोठ्याले बंगले, आणि मग म्हणलं बसा तात्याला बसायचं सुद्धा सुधारणा, एवढा मोठा सोफा तो स्प्रिंगचा, असं बसलं की असं उडायचं. ते तात्या लागला हालायला, म्हणलं नीट बसा नीट. ते माणूस पाणी घेऊन आला, आपल्याला असा गप्पा मारायचा ना. म्हणलं तात्या काय चाललंय तुमचं, आता शेतामध्ये काय आहे? तात्या म्हणले, महाराज तुमच्या आशीर्वादाने 350 एकरची ऊसाची तोड झाली, आणि 150 एकर ऊसाची तोड चालू आहे म्हणे. आता 350 एकर कारखान्यावर घातलाय, 150 एकर ऊसाची तोड चालू आहे म्हणे. म्हणलं अहो आमच्या तात्या म्हणतो, अहो आपलं काय 10 माणसात मांड्यासारखं आहे का? मग असा अहंकार तत्वाने घालावं लागतं. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार काही आणू नका. तुम्ही म्हणता पुरीनं कीर्तन केलं, इतकाले पैसे दिले तरी महाराज असं इतकं कुठं खोल कोणी सांगत नाही. उगा जर शिक हा हू केलं की निघते. मला वाटत असं बायाचं कीर्तन ठेवू नका, कोणाचं काही म्हणणं असतं. पण मला आज खूप कौतुक वाटलं, त्या ताईच्या माघारी कोणी नाही, त्यांना एवढं हे सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी भरभरून वाटलं. असं ज्याच्या मागं, ज्याला सगळ्यांना सगळे त्याच्या मागं राहू नका, ज्याच्यासाठी कुणी नाही त्याच्यासाठी राहा. त्यांचा एक फोन आला की मी पळत आले. एक जणाने विचारलं, गरुडाने विचारलं विष्णूला, मी मनाने काय सांगत नाही ते वाचून, तो म्हणता हिचं वय नाही, ही कस काय अशा गप्पा आणती. गरुड पुराणामधलं सांगते, तुम्ही ऐका अजून. तर गरुड पुराणामध्ये सांगितलं, गरुडाने विचारले विष्णूला, मरण म्हणजे काय? मग एखादा माणूस मरण म्हणजे त्यांनी सांगितलं, आपण काय म्हणतो, त्या माणसाचा जीव काय केलाय, कानावाट गेलाय, तोंडावाट गेलाय म्हणतो ना, तोंड वाकडं झाले. जीव कुठं जात नाही, शरीर कुठं जात नाही, जातो कोण? आत्मा. मेल्यानंतर त्याला जे मसन वाट्यात नेतात, मसन वाट्यात नेलं की तिथं जाळल्यानंतर जी कवटी फुटली की त्याचा आत्मा वरी जातो. आत्मा वरी जातो. मग पुन्हा तिथून नंतर ते जे खडा, ते काय फोडलेलं असतं, ते मटकं असतं, ते दगडाने फोडतात ना, ते दगड घरी आणून एखाद्या झाडावर असे बांधून ठेवते, त्याच्यात त्याचा जीव असतो त्या दगडामध्ये. तर त्याला 10 दिवस त्याला जेवायच्या आधी नैवेद्य त्याला ते पाणी फिरून त्याला जीव घालते, तर मग ते पाणी पाजलेलं जेवते. मग असं 10 दिवस झाल्यानंतर गंगेवर विधी करते. गंगेवर विधी केल्यानंतर तिथं 52 पिंड पाडतात. 52 पिंड पाडून ते भाताचे पिंड असतात, आणि त्याला असं हे सोडतात, पाणी सोडतात. जर आपण असा जर पिंड उचलून हे केला तर त्याला पावन नाही. ब्राह्मणाचा जर मंत्र जरी चुकला तरी पावन नाही. ती दरबाची काडी त्याच्यावरच ठुली पाहिजे, ह्याच्यावरची उचलून त्याच्यावर. आपली घाई गडबड असते ना, भूक लागली, मग ती तसं बी जमत नाही. मग पुन्हा ती चुकत आहे. इतकं शास्त्र सांगितलंय त्यांनी कडक. तर मग ते पुन्हा त्याच्यानंतर 10वीला सगळं ते विधी केल्यानंतर ते त्या माणसाला मेलेला फक्त 5 मिनिट बघायला परवानगी असते सगळ्या आपल्या घरच्यांकडे. डोळे भरून बघायचे, त्याला बोलता येत नाही, फक्त बघत येते सगळ्या घराकडे. आणि मग तिथून नंतर त्याची अशी वान्य रूपी चालायची यात्रा चालू होती. वान्य रूपी चालायची यात्रा चालू झाल्यानंतर 86 कोस योनी, तर तितकं चालावं लागते त्याला वान्य रूपी. तर 6 महिन्याला एक मुक्काम असते, अशा दगड पडल्यासारखं असं एक मुक्काम असं गाढवाचं सारखं लोळायचं. एक मुक्काम असतं ते इंगळ्या चावल्या, इंगळ्यामध्येच ते विंचू असते सगळे, त्याच्यामध्ये आपला मुक्काम असतो एक रात्र. इतके इंगळ्या चावल्या, इतकं दुःख असतं की मग त्याच्या पापा पुण्यानुसार त्याचं दुःख असतं. त्याच्यात रक्ताची नदी सांगितली, पोची नदी सांगितली. जर आपण गाय दान देतो ना, तर ती शेपटाला धरून आपलं फक्त मुंडकं त्याच्यात बुडत नाही,
त्या रक्ताच्या पोच्या नदीत, मग ते असं तरगून जातं असं शास्त्र सांगितलंय. आणि मग वर्षश्राद्धाला सगळ्याला जीव घालतेत मग ती येतंय वर्षश्राद्धाला जेवतंय आणि मग जेवल्यानंतर त्याची लिस्ट त्या ह्याच्याकडे चित्रगुप्ताकडे जाते. मग त्यांनी काय पाप पुण्य केले त्याच्यानुसार पुढची हे जाते. मग त्यांचा आत्मा तृप्त होतो. आज वर्षश्राद्ध जेवल्यानंतर त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि तो घरच्याला सगळ्याला आशीर्वाद देतो, त्यांचं सगळ्याचं चांगलं व्हा. मग आपण जर केलं तर आपले लेकरं चांगले होतील. मग तो त्याच्यामुळं मला एक सगळ्यांना सांगणे, आपला देव देश आणि धर्म आणि आपल्या संस्कृतीला जपा. आणि झालेली सेवा आता वेळेच्या अभावी आपण इथं संपू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरा वयापार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. याचा असाच अर्थ असेल मी सांगू शकत नाही. मी पहिलेच म्हणलं होतं आपुले अबळे मी बोलत. जसं त्या भगवंतानी बोलून घेतलं, आपल्या अन्नपूर्णा मातेने बोलून घेतलं, तसं बोलण्याचा प्रयत्न केला. मी तुमच्यापेक्षा सगळ्यात लहान आहे आणि जरी तुमची सून समजा लेख समजा काही चुकला असेल तर मला माफ करा. झालेली सेवा पांडुरंग चरणी अर्पण, मोतीराम महाराजाच्या चरणी अर्पण. बोलिलेले कुरुवेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुमच्या पाया प्रसादे काही बोलिलो विनोदे, बालक बोबडा बोलीजे का विचुका वाकुडा पावले, ते चोच करून मावले रिजेजे. एकदा सर्वांनी वरी हात करून भजन करा. ज्ञानेश्वर ब्रह्म तुकासे आले, मनोनिरामेश्वरी जय मस्तका ठेविले. आरती तुकाराम आरती तुकाराम